नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करण्याची पद्धत। मग आपण यामध्ये उदाहरण घेऊ। आपण उदाहरण घेतलं पहिलं 123, त्याला आपण 12.3 गुणिले 2.5 असं म्हणलो। आपण यांचा गुणाकार केला। गुणाकार यांचा कसं करायचं बघा, याच्यात पॉइंट वगैरे नाहीये, तुम्हाला असं गृहीत धरायचं आहे आणि जसं आपण नेहमीच्या पद्धतीने गुणाकार करतो तसं तुम्हाला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे। मग 5 त्रिक 15, 15 ला 5 हातचाला 1, 5 दुने 10, 10 आणि 1 11 हातचाला 1, 5 1 5, 5 आणि 1 6, एका घराने गुणले घर सोडून द्या। बेत्रिक 6, नंतर बे दुने 4 आणि बे 1 बे। आता यांची बेरीज करा। 5 ला 5 घ्या, 6 आणि 1 7 घ्या, 6 आणि 4 10 ला 0 हातचाल 1, 2 आणि 1 3। आता या ठिकाणी बघा पॉइंट नंतर इकडे एक घर आहे आणि इकडे एक आहे, असे एकूण दोन घर आहे। मग आपण उत्तराच्या ठिकाणी इकडे 1 आणि 2 घर सोडून दशांश देणार, म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आलेलं आहे 30.75। दुसरं उदाहरण घेऊ बघा, 247, त्याला आपण 24.7 आणि तर 0.12 असे म्हणू। यांचा गुणाकार करू। याच्यामध्ये दशांश वगैरे नाही असं गृहीत धरा आणि नेहमीच्या पद्धतीने गुणाकार करा। मग गुणाकार केला बघा, बे 7 14, 14 ला 4 हातचाला 1, बे दुने 4, बे चौक 8, 8 आणि 1 9, बे दुने 4, एका घराने गुणलं एक घर सोडून द्या। 7 1 7, 4 1 4, 2 1 2, 4 ला 4 घ्या, 9 आणि 7 16 ला 6 घ्या, हातचा जाईल 1, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 2 ला 2। या ठिकाणी बघा पॉइंटच्या इकडे एक घर आणि हे टोटल 1, हे एक वरचं 1 आणि खालचे 2 असे एकूण 3 घर आहे। मग दशांश आपण इकडे 1 2 3 घर सोडून देणार, म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2.764 असं आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, 942, त्याला आपण 9.42 आणि तर 3.2.5 करू। आणि यांचा गुणाकार करू। नेहमीच्या पद्धतीने गुणाकार करा। गुणाकार केला तर बघा 5 दुने 10, 10 ला 0 हातचाला 1, 5 चौक 20, 20 आणि 1 21, 21 ला 1 हातचाला 2, 5 नंग 45 आणि 2 47, एका घराने गुणलं एक घर सोडून द्या। त्यानंतर 2 गुणिले 2 4, 2 गुणिले 4 8, 2 गुणिले 9 18। यांची बेरीज करा। 0 ला 0, 4 आणि 1 5 घ्या। त्यानंतर 7 आणि 8 या दोघांची बेरीज करा, ती 15 येईल, हातचाला 1, 8 आणि 4 12 आणि 1 13 ला 3 हातचाल 1, 1 आणि 1 2। आता दशांश नंतर बघा इकडचे हे दोन घर आणि आहेत 3, एकूण 3 आहे, 1 2 3, 3 नंतर पॉइंट द्या, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल 23.550 हे उत्तर बरोबर असेल। आपण अजून काही उदाहरणांचा सराव घेऊ। त्यामध्ये 4 नंबरचं उदाहरण आहे बघा, 28.35 गुणिले 2.4 यांचा आपण गुणाकार करू। नेहमीच्या पद्धतीने याच्यात पॉइंट वगैरे नाही असं गृहीत धरा आणि गुणाकार करा। मग 4 पंचे 20, 20 ला 0 हातचाला 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14, 14 ला 4 हातचाला 1, 4 8 32, 32 आणि 1 33 हातचाले 3, 4 दुने 8, 8 आणि 3 11। आता या ठिकाणी आपण एका घराने गुणलं, याच्या खालचे घर सोडून द्या। मग बे पंचे 10, 10 ला 0 हातचाला 1, बेत्रिक 6, 6 आणि 1 7 हातचा जाणार नाही, बे 8 16, 16 ला 6 हातचाला 1, बे दुने 4, 4 आणि 1 5। या सर्व अंकांची बेरीज करा। इथे येईल 0, इथं 4, 7 आणि 3 10 ला 0 हातचाला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 5 आणि 1 6। मग इथं उत्तर जे आलेलं आहे ते 68.040 आलेलं आहे। पण या ठिकाणी बघा दशांश नंतर 2 घर आहेत आणि तर दशांश नंतर 1 घर आहे, एकूण 3 घर सोडून दशांश द्यावा लागेल। मग या ठिकाणी 1 2 3
3 नंतर दशांश आला म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर 68.040 हे आलेलं आहे. अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी बघू बघा. उदाहरण क्रमांक 5. याला सोडवायचं कसं बघा. 247 किंवा 2447 72 2472 याला आपण 2.472 आणि तर 442 इथं आपण याला 2.42 घेऊ. मग यांचा गुणाकार करायचा बघा. 2 गुणिले 2 4 येतील. बे 7 14 ला 4 हातचाला 1 नंतर बे चौक 8 8 आणि 1 9 बे दुने 4. एका घराने गुणलं एक घर सोडून द्या. मी तर 4 दुने 8 होतील इथं 8 लिहा. 4 7 28 ला 8 हातचा जातील 2 परत 4 चौक 16 आणि 2 18 18 ला 8 हातचा आला 1 परत या ठिकाणी 4 दुने 8 8 आणि हा 1 9. 2 घरांनी आपण गुणलेला आहे. 2 घरं सोडून द्या. 2 गुणले 2 4 लिहा. 2 गुणले 7 बे 7 14 ला 4 हातचाला 1 बे चौक 8 8 आणि 1 9 झाला आणि परत 2 गुणले 2 4. या सगळ्या अंकांची बेरीज करा. 4 ला 4 8 आणि 4 12 12 ला 2 हातचाला 1 मग 9 आणि 1 10 10 आणि 8 18 18 आणि 4 22 22 ला 2 हातचाले 2 8 4 आणि हे 4 आणि 4 8 8 आणि 8 16 16 आणि 2 18 18 ला 8 हातचाला 1 9 आणि 9 18 18 आणि 1 19 ला 9 हातचाला 1 4 आणि 1 5. मग या ठिकाणी बघा दशांश नंतर 3 घर आहेत. दशांश नंतर 2 घर आहे. एकूण 5 दशांश आलेले आहेत. इथं 1 2 3 4 5 5 नंतर दशांश द्या म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे 5.98224 हे बरोबर आलेलं आहे. चला या व्हिडिओमध्ये बघा आपण दशांश अपूर्णांकांचा गुणाकार कशा पद्धतीने केला जातो याचा आपण अभ्यास केलेला आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या चॅनलची जी लिंक आहे आपल्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. सर्वांना जय हिंद. धन्यवाद.